जौनपुर वाली, तुम भी जाके आराम कर लो। इसे देख रहे हैं आजकल छोटी छोटी सी बातों को दिल पे लगा लेती हूँ। अरे हमें देखो, हम तो सब बात भोलेनाथ पर छोड़ देते हैं, तभी तो टनटनाट हैं। अरे कुछ सीखो हमसे। माता जी क्या करें, कोशिश तो बहुत करते हैं, लेकिन गलती तो हमारी है ना माता जी। ये शादी करके तो हमने आफत मोल ले ली। आप बैल मुझे मार, सब भुगत रहे हैं। और माता जी उन लोगों को देखिए, उन्हें ना हमारी परवाह है, ना हमारे रीति रिवाज की कोई फिक्र है। ये गो बर्फे ये। अगं बाबा कुठे आहेत? बाबा येत आहेत, मी हातपाय धुवून येते। हो काय काय चाललं तुमच्या दोघींचं? होळी आली ना, मग होळीला जे जे पाठवायचं असतं ते पाठवतो लेकीच्या सासरी। अरे डबे कसले भरताय? कुणी सांगितलं तुम्हाला? सोबेनी नाही त्या गोष्टी कसल्या शिकता तुम्ही, नाही ते सल्ले घेता त्याच्याकडनं? त्याचा ऐकायला आम्हाला स्वतःची अक्कल नाही आहे का? हो ना, मग हे सगळं काय करताय? रीतभात आहे की नाही काही? ही अशी रीत आपल्याकडे आहे? आहे का आपल्याकडे अशी रीत? आपण ज्या घराशी संबंध जोडलेत ना त्यांच्यात आहे रीतभात। तुम्ही तिथे जाऊन जे काय बोलून आलात त्यामुळे बिनसलंय ना, ते निस्तरायला नको का? हे असे डबे देऊन? अहो जावई बापू, आमका जे सुचला ते आम्ही करतोय, कळला? आणि तुमका काय मध्ये पाडलंय काय आम्ही? त्यांच्याकडे या सगळ्या रीतींना किती महत्व आहे हे आपल्याला माहिती आहे। चुकून अजून नाती बिघडवायला नकोत ना। उद्या गौरी सासरी गेल्यावर तिला यावरून कोणी बोलायला नको। ही सासरी गेल्यावर म्हणजे काय जावई बापू? लेकीला काय कायमचीच माहेरी आणलीत का काय? इथे संसार थाटा अशी अट घातली मी शिवला। हो, पण मग तिचं सासरची मंडळी सगळी बनारसलाच असणार आहेत ना। आणि कधी ना कधी तरी गौरी बनारसला जाईलच का नाही? तिकडे गेल्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांना काही रीतभात नाही असं म्हणून कोणी तिची हेटाळणी करता कामा नये, कळला? म्हणून तिच्याबरोबर आम्ही चांगला काहीतरी देत आहोत, प्रयत्न चाललाय आपला। हे बघा, आपल्या गौरीची मान आपल्या हट्टीपणामुळे झुकायला नको, कळला? काय गो सरे, खरं काय नाही? हे बघ, तू आजच कुरिअरने सामान सगळं पाठवून दे बघू। हो, मी आजच पाठवून देणार आहे। काय गो सरे, जावई बापू काल जे बोलले शिवला, तर शिव गौरीसाठी येईल काय गो इकडे? येईल म्हणजे काय, येणारच नाही ते शंका घेऊ नका उगाच। नातं तोडून आलेलं नाही मी, समजावून सांगून आलोय की मला काय हवंय ते आणि का हवंय ते। हो, गौरीलाही वाटतंय तो सगळ्यांची समजूत घालून सगळ्यांना समजावून येईल। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.